खूप छान वाटलं तुमच्याकडनं या हवनकुंडाची माहिती घेऊन. आता मगाशी आम्ही तिथे एक खोली बघितली होती, ती आम्हाला ते गुरुदेवांचं झालं, म्हणजे गुरुदेवांची रूम आहे ती. बरं. इथे मला वाटतं फोटोंची पण छान व्यवस्था, अगदी म्हणजे उत्तम आहे. पलीकडे जे ते संत मंदिर आणि हे गुरुदेवांचे गुरुबंधू. अच्छा. गुरुदेव एक गोष्ट नेहमी सांगायचे, प्रत्येक गुरु हा आधी शिष्य असतो, शिष्य आणि आजचा शिष्य उद्याचा गुरु. गुरु. जय गुरुदेव. वा. हे परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका. बर. मला वाटतं म्हणजे एक्झॅक्ट बसलेलेच दिसतात. म्हणजे इथं परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका इथंच कायमस्वरूपी, आम्ही यांना अण्णा म्हणतो लहान, जसे आपण आजोबा म्हणतो तसं आम्ही अण्णा आजोबा म्हणतो. तर ते इथंच बसलेले असायचे, जेव्हा बसलेले असायचे तेव्हा इथंच बसलेले असायचे. आणि आपण आलो, आजही त्यांची प्रत्येक गोष्ट जशीची तशी ठेवण्यात आलेली आहे. आणि आता तुम्ही आला असाल, तुम्ही प्रयत्न केला असेल वर बघण्याचा, पण तुमची हिंमत नाही, तर ते आजही त्यांचं वास्तव्य इथं आहे. जाणवलं ते असं बघून म्हणजे. आणि पूर्ण गोष्टी त्यांच्या आहेत त्या कालामध्ये, त्यांच्या कालामध्ये जशा होत्या तशाच आजही आहे. तुम्ही येताना जसं काल बघितलं असेल की खुर्ची आहे तिथे बाहेर होती खुर्ची, पण आता ते खुर्ची ते सगळ्यांकडे तिथे बसायचे, तर आजही त्यांची खुर्ची तशीच टाकली जाते. आणि आजही आल्यानंतर आम्ही कुठलीही नवीन गोष्ट करणार असू, काही करणार असू, आधी त्यांना सांगतो, आणि ते त्याच्यावरती त्यांचा होकार जर आला तर ती पुढे होते. जसं आपण ऐकलं असेल शिर्डीच्या साईबाबांविषयी, गजानन बाबांविषयी, स्वामी समर्थांविषयी, की ते आजही कुठल्या ना कुठल्या शिष्याला काही दृष्टांतामध्ये किंवा याच्यामध्ये सांगून पुढची वाटचाल सांगतात त्यांच्या क्षेत्रामधली. तसंच इथलंही आहे की इथलं होणारा प्रत्येक उत्सवाचा किंवा इथं होणारा प्रत्येक आनंद उत्सवाचा, कारण उत्सव हा प्रत्येक ठिकाणी होतो, पण इथं होणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक दिवस किंवा येणारा प्रत्येक मिनिट हा आनंददायीच असतो. बरं, माझा प्रश्न एक होता की आपण एवढं शूटिंग वगैरे करतोय आम्ही, बरोबर, ते परमिशन आहे ना? काही अशी अडचण? तशी परमिशनचा काही विषय नाही, परमिशन वगैरे आहे, तुम्ही बिनधास्त करू शकता. कसा विषय की गुरुदेव सांगायचे कालाय तस्मै नमः, जसा काळ चालतोय त्याप्रमाणे. पण कधी कधी आपण अतिरेक करतो, मग तिथं आम्हाला सांगावं लागतं की इथं परमिशन नाही. कारण आम्ही याआधी प्रयत्न खूप केला शूटिंग फोटो. तसंच तुम्ही एक आख्यायिका मला वाटतं योगेशने ऐकली असेल की सद्गुरू मंदिर जिथलं प्रामुख्याने मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कालांतराच्या आधी, म्हणजे जेव्हा गुरुदेव तिथं साधनेला बसायचे तेव्हा, की खूप प्रयत्न केले. आधी लाईट पण नव्हता तिथं, आता लाईटची व्यवस्था आहे. नाही तर समयीच्या उजेडामध्ये फक्त सद्गुरूंचं दर्शन व्हायचं. तेव्हा तिथं ना फोटो काढता यायचा ना लाईट लावता यायचा. तर असेही दिवस, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की कसे प्रत्यक्ष ते, आणि ते त्यांना का स्वयंभू म्हटलं जातं, तर असे त्याची खूप सुंदर आख्यायिका आहे. आणि त्यांना तुम्ही जितक्या वेळेस बघाल ना, दिवसभरामध्ये तुम्ही 6 वेळेस जर बघितलं तर 6 वेळेस असं वाटेल की ते आपल्याला काहीतरी सांगतात आणि काहीतरी वेगळ्या रूपामध्ये. बरं, चेहऱ्यामध्ये जे एक्सप्रेशन असतात, आपण ते पण मंदिर बघणार आहोत. हा भाग तुम्ही पूर्ण बघायचा आहे, कारण हे न संपणार. बिलकुल, म्हणजे हा जो आहे तो असा पाण्यात, अशी नदी, वाहती नदी अशी कधीच संपू शकत नाही. जय. समोर एक गुरुदेवांच्या आई आहेत. अच्छा, ओके. हे त्यांच्या आईंची रूम आहे समोर. आणि पलीकडे जे आहेत ते जे त्यांच्या आई साहेबांच्या उजव्या हाताला आहेत ते काननगडचे स्वामी रामदास, म्हणजे परमपूज्य गुरुदेवांचे गुरु. आणि त्या गुरुमाता त्यांच्या बाजूला जे आहेत. मग परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका जे आहेत ते कुठे होते मग? लहानपणी शिकायला वगैरे होते का कुठे? तर कारण मी योगेशकडनं ऐकलं, योगेशने मला सांगितलं की ते केरळला होते म्हणून, पण एक्झॅक्टली जे त्यांचं गुरुस्थान जे आहे ते केरळचं. अच्छा, हो, त्यांचं गुरुस्थान केरळचं. कारण मी त्याच्याकडनं ऐकलं होतं. बरं, मी असं म्हणजे आवडतं ना, आम्ही एकत्रच असतो काय. अच्छा अच्छा अच्छा. मी योगेश, त्यामुळे तो आम्ही यायच्या मार्गावरच होतो असं फिरायला वगैरे जाऊ म्हणून. मग तो त्यांनी सजेस्ट केलं मला की चल आनंद आश्रम म्हणून आहे. हे पेशवेकालीन गणपती. बरं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उजव्या सोंडेचे गणपती आहेत. मंगलमूर्ती आजोबा म्हणून होते, त्यांच्या घराण्याला पेशव्यांनी दिलेली ही मूर्ती. बर. आणि कालांतराने नागपूरचे मुळात ते, आणि पेशव्यांनी ही मूर्ती त्यांना दिली सेवेसाठी त्यांच्या घराण्याला. आणि मंगलमूर्ती आजोबांची जी पुढची पिढी होती ती विदेशात सेटल झाली. कारण आजकाल आता तुम्ही बघत असाल की आपण घर एकीकडे राहता आणि शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर जातो, तसे त्यांचे पूर्व विदेशात गेले. आणि मग कालांतराने असं झालं की आता वय झालं आणि मग गणपतीची सेवा व्हायची नाही. मग त्यांच्या मनामध्ये पेच पडला की आता तर घरचे लोक घरी नाही आणि मग गणपतीची सेवा कोणी करायची.
तर मग त्यांना कळायला मार्ग नाही. मग त्यांना स्वप्न दृष्टांत झाला की सोलापूर जिल्ह्यामध्ये आनंद आश्रम म्हणून ठिकाण आहे, तिथं मला नेऊन सोडा. असे गणपती बाप्पा म्हणजे गणपतींनी गणपतींनी दृष्टांत दिला आणि मग गणपती बाप्पा इथं आले. तर एक गणपती हे आणि एक गणपती तुम्हाला मी मगाशी एक माहिती दिली होती, ते तत्वविनायक आणि सिद्धिविनायक अशी शब्दाची पूर्तता. इथे माहिती पत्रक सुद्धा आहे, पण पूर्ण आहे. नाही, प्रयत्न केलेले प्रत्येक मंदिराजवळचं. नाही, सुंदर आहे. म्हणजे सारखं बोलवायला नको कोणाला, हे वाचलं की लोकांना कळून जाईल. तर बघू शकता तुम्ही, इथे माहिती पत्रक आहे, कधी आलात तर हे वाचा. आणि छान आहे सर्वच. तिथे होळकरांचा पण उल्लेख आहे. तेच होळकर जे होते ना, पेशवे होळकर, त्यांनी त्यांच्या काळातली ती मूर्ती त्यांना दिली. नाही, मला वाचण्यात तेच कारण असे प्रश्न पडतात. बिलकुल. तर अशी हे दोघही गणपती स्वयंभू आणि हे संत मंदिर. हा, तुम्ही म्हणलेत मस्त आहे, कडक, खतरनाक. हे बहुतेक ते फोटो होता ते गुरुवारी अण्णांचे. हे गुरुदेवांचे गुरु स्वामी रामदास, काननगड, केरळ निवासी. बर. यांची संकल्पना आनंदाश्रमाची. अच्छा, म्हणजे उगमस्थान हे आणि नदीचं उगमस्थान आहे. अच्छा. आनंदाचा जो कायम वाहणारी जी नदी आहे त्यांचं उगमस्थान हे. नवीन शब्द आल्यावर इथं आल्यावर सुचतात आम्हाला. नाही तर बिलकुल नाही. कसं आहे की व्यक्ती तशा प्रकृती, तसं त्या ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामधले तसे ऑटोमॅटिक शब्द आपल्याला लक्षात येतात. छान. वयाच्या 3ऱ्या वर्षी गुरुदेवांना यांनी अनुग्रह केला. आणि जो गुरुमंत्र दिला तो ओम श्रीराम जय राम जय जय राम. आता तुम्ही जसं इंटर झाला असाल इथं तेव्हा तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी रामनामाचा जपाचा उल्लेख आहे. तर गुरुदेवांनी विश्वशांतीसाठी 51,000 कोटी रामनाम जप संकल्प घेतला. 51,000 कोटीचा. तर जेणेकरून की ह्या विश्वामध्ये त्यांनी 2 प्रकारचे विश्व सांगितले. अच्छा. एक आंतरिक विश्व आणि एक बाहेरिक विश्व. जे आपल्या शरीरामध्ये आणि एक जिथं आपण राहतो ह्या विश्वामध्ये, अशा 2 प्रकारचे विश्व. त्या दोघाही विश्वामध्ये शांती व्हावी त्यासाठी गुरुदेवांनी ते सांगितलं. अच्छा, हे छान आहे खूप. कारण आम्ही बाहेरच्या मंदिरात जेव्हा जातो ना तेव्हा असं इथं हात लावू नका किंवा इथं चालत नाही म्हणजे ते ऐकायला मिळते. इथं आले की वेगळंच, म्हणजे एवढ्या अडचणी नाही आहेत. नियम सुद्धा नाही, नियम हे पाहिजेच, कुठले नियम तर पाहिजेत, पण असं म्हणजे कठोर म्हणतो ना आपण, हे करू नका ते करू नका, असं नाही आहे ते. म्हणजे प्रसन्न. एक गोष्ट सांगायची की जो वाईट करतो तो देव नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांना भेटण्यासाठी जसं मुलाला कुठलीच पेच पडत नाही किंवा कुठला प्रश्न पडत नाही, तसंच म्हणजे भगवंताला भेटताना कुठला पेच पडत नाही. हे मंदिर हे ध्यान मंदिर आहे. अच्छा, खूप छान. याच्यामध्ये जे पादुका आहेत त्या गुरुदेवांनी अच्छा परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका यांचे कृपापात्र शिष्य जे आहेत त्यांना आदेश दिला की तुम्ही भारत भ्रमणाला जावा. आणि भारत भ्रमणाला गेल्याच्या नंतर त्यांचा एक हे आला की ते मध्य प्रदेशमध्ये पोहोचले. मध्य प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर ओंकारेश्वरला गेले ते. आणि ओंकारेश्वरला गेल्याच्या नंतर म्हणजे मला वाटतं 2012 साली काहीतरी त्यांचं जाण्याचा योग आला. आणि नर्मदा मैयेमध्ये स्नान झालं. आणि मग सूर्य अर्घ्य देत असताना त्यांच्या हातामध्ये त्या अखंड गुरुचरण पादुका प्रकट झाल्या. त्या अखंड होत्या. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला याच्यावरती जे डिझाईन दिसत असतं तर हे डिझाईन नसून आपल्यातली निगेटिव्हिटी, हे जे काळे पट्टे आहेत आपल्यातली निगेटिव्हिटी ऑब्झर्व करतात आणि पांढरे पट्टे आपल्यामध्ये कॉस्मिक एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी किंवा वैश्विक ऊर्जा ते प्रवाहित करतात. आणि वरती जो शिखर आहे तो शिखर, आता आपण एक गोष्ट सुंदर एक अनुभवली असेल की आपण आत आल्याच्या नंतर आपल्याला एक वेगळाच चैतन्य, एक वेगळाच आनंद जाणवतोय. तर तो आनंद जाणवण्याचं पाठीमागचं कारण हेच की ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये इथं जे वैश्विक ऊर्जा आहे ते जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये तयार होते किंवा ह्या पूर्ण क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे आणि इथं पूर्ण क्षेत्रामध्ये प्रवाहित होते. तर ह्या शिखरावरनं वरती ती जाते आणि वर्ण पूर्ण क्षेत्रामध्ये प्रवाहित होते. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासोबत, प्रत्येक भाविकासोबत, प्रत्येक सेवेकऱ्यासोबत त्याच्यासोबत तो जाईल तिथं जाते आणि त्याचं जे काही कार्य अडलेले असतात किंवा अडकतात तिथे जाऊन ते पॉझिटिव्ह एनर्जी ते कार्य पूर्णत्वास नेते. खूप खूप मस्त माहिती आहे. कधी तुम्ही म्हणल्यासारखं कधी न संपणारी थांबणारी नदी. खूप मस्त आहे हे मंदिर, सर्वच आहे. बिलकुल. आता हा पार्ट इथेच थांबूया, हा भाग, हा व्लॉग इथेच थांबवून पुढच्या व्लॉगमध्ये
आपण हे, आणि इथे मला वाटतं की गुरुदेवांचं साधना स्थळ होतं हे. बरोबर, म्हणजे आपलं जे परिमार्जन यज्ञकुंड होतं ना ते आधी इथं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं लहान असताना. आणि मग सेवेकरांचा आवक वाढला, भक्तांचा आवक वाढला, आणि मग ते गुरुदेवांनी बाहेर त्याला हे केलं, कारण धूर व्हायला लागला. मग ते बाहेर नेलं. म्हणजे सर्वच काळजी घेतली जाते इथे मित्रांनो. तर आपण हा भाग इथेच थांबवूया. आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद खूप खूप. आणि आता पुढच्या पार्टमध्ये एक विशेष म्हणजे स्टार्टिंग आनंद आश्रमची, जसं की तुम्ही सांगितलं, या इकडे माझ्या ब्लॉगमधले ह्या गुरुजींच्या मार्फत आपल्याला माहिती मिळणार आहे, रामेश्वरजींच्या मार्फत आपल्याला माहिती तर मिळणारच आहे. तर हा ब्लॉग इथेच थांबवूया आणि उद्याच्या भागात म्हणजेच पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सद्गुरूंच्या मंदिराबद्दल माहिती, आनंद आश्रमचं स्टार्टिंग, तो इतिहास जाणून घेणार आहोत. तर हा ब्लॉग जसा बघितला तसा तो पण ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव.